वारी दरम्यान अकलूज परिसरातील घटना 1,09,000च्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, 2 महिला ताब्यात तसेच अवैध ड्रोन उडवणाऱ्यावरही गुन्हा दाखल। यावर सविस्तर वृत्तांत असा की जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान अकलूज पोलिसात 3 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून 2 चोरीच्या घटनेसह अवैध ड्रोन उडवणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चोरीच्या घटनेतून 2 महिलांना पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी मुद्देमाल मात्र मिळू शकला नाही। अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत अकलूज परिसरातील गांधी चौक येथे बाळासाहेब सदाशिव बागा वय वर्ष 40 राहणार वडोली तालुका माढा यांचे 1.5 तोळा वजनाची 80,000 रुपये किमतीची सोन्याची चेन गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने गळ्यातून हिसकावून चोरी केल्याची घटना घडली असून याबाबत अकलूज पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 363/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार अमोल बकाळ हे करीत आहेत। दुसऱ्या घटनेत महाराज पालखी सोहळा पाहण्यासाठी अकलूज येथे आले असता पालखीचे दर्शन घेऊन खरेदी करीत असताना फिर्यादी दिव्य अर्जुन शिंदे वय वर्ष 26 राहणार पाणी तालुका माळशिरस यांच्या कडेवर असलेला त्यांचा मुलगा रडू लागल्याने फिर्यादीने पाहिले असता फिर्यादीच्या पाठीमागून गर्दीमध्ये असलेल्या महिलेने फिर्यादीच्या मुलाच्या गळ्यातील काळ्या रंगाच्या दोऱ्यात गुंफलेले सोन्याचे बदाम हिसका मारून तोडून घेतल्याचे लक्षात आले। त्यावेळी फिर्यादी यांनी सदर महिलेचा हात पकडला। त्यावेळी त्या महिलेने फिर्यादीची नजर चुकवून गर्दीचा फायदा घेऊन तिच्या सोबतच्या दुसऱ्या महिलेच्या हातात ते दिले। त्यावेळी दुसरी महिला तेथून पळून गेली। त्याचप्रमाणे तेथे साक्षीदार स्वाती संजय गाडे राहणार संग्रामनगर तालुका माळशिरस यांचे गळ्यातील 1 तोळ्याचे काळ्या मण्यात गुंफलेले मंगळसूत्र कोणीतरी अज्ञात चोरट्याने हिसका मारून चोरून नेले। तसेच सुरभी मोनेश जोशी राहणार सदाभाऊ चौक अकलूज यांचे लहान मुलांच्या गळ्यातील 1 ग्रॅम वजनाचे काळ्या रंगाचे गोफात गुंतलेले बदाम कोणीतरी हिसकावून देऊन चोरून नेले। असा एकूण 29,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे। या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून दुर्गाबाई अनिल पवार वय 28 व ताई सावडा जाधव राहणार उंबरस तालुका कराड यांना अटक करण्यात आली असून गुन्हा रजिस्टर नंबर 365/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309/4 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। चोरीचा माल हस्तगत करण्यात मात्र पोलिसांना अपयश आले आहे। अधिक तपाससह पोलीस निरीक्षक श्रीकांत निकम हे करीत आहेत। त्याचबरोबर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहळा चालू असताना महादेव नवनाथ कोथुळे वय वर्ष 36 राहणार हिंगणे होम कॉलनी कर्वेनगर तालुका हवेली जिल्हा पुणे याने कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या त्याच्या ताब्यातील ड्रोन कॅमेराद्वारे पालखी रिंगण सोहळ्याचे चित्रीकरण करून त्याने पालखी सोहळ्यातील लोकांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचे कृत्य केलेले आहे। त्याच्या विरुद्ध सरकारतर्फे भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223 प्रमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवकुमार मदभावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार अमोल बकाळ हे करीत आहेत।